नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक 4 पूर्णपणे अभ्यासलेत। टॉपिक नंबर 1 अकाउंट पार्टनरशिप फायनल अकाउंट पूर्ण अभ्यासलाय। टॉपिक नंबर 2 अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा देखील पूर्ण अभ्यासलेला आहे। टॉपिक नंबर 3 ॲडमिशन ऑफ पार्टनर। टॉपिक नंबर 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर पूर्ण अभ्यासलेले। बेसिक थिअरी सर्व अभ्यासलेली। त्याच्यानंतर आपण सॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले, अनसॉल्व प्रॉब्लेम देखील आपण संपूर्ण अभ्यासलेले आहेत। आता आपण अभ्यासतोय टॉपिक नंबर 5, याच्यामध्ये आपण थिअरॉटिकल पार्ट सर्व अभ्यासलेला आहे, सॉल्व एक्झाम्पल सर्व अभ्यासलेले, अनसॉल्व एक्झाम्पल 2 अभ्यासलेले आहेत। आज आपण अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 3 अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी टॉपिक नंबर 5 चे जर व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेला असाल, चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या ठिकाणी तुम्हाला तुमचा अकाउंट विषय अगदी बेसिक सोप्या भाषेत शिकायला भेटणार आहे। तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। चला तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट आपण एक्झाम्पल संपूर्ण रीड करू, काय सांगितले ते समजून घेऊ आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करू। मी थोडंसं झूम आउट करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल होईल। बघा, राम, महादेव आणि केशव तिघजण पार्टनर आहेत। पहिल्या पार्टनरचं नाव आहे राम, दुसरा महादेव आणि तिसरा केशव। आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 5:3:2। हा त्यांचा प्रॉफिट अँड लॉस रेशो आहे, यालाच आपण म्हणणार ओल्ड रेशो। आणि आपला न्यू रेशो आपण जर कॅल्क्युलेट केला तर पहा, या ठिकाणी कोण आहे? केशव। केशव नावाचा 3 नंबरचा पार्टनर मृत्यू झालेला, म्हणजे त्याचा तिसरा हिस्सा जर आपण बाजूला काढला 2, तर न्यू रेशो राहणार आहे आपलं 5:3। आणि तोच आपला काय असणार आहे या ठिकाणी गेन रेशो असणार आहे 5:3, हा गेन रेशो असेल। त्यानंतर त्यांनी दिअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 दिलेली, म्हणजे 31 मार्चला त्यांची बॅलन्स शीट, म्हणजे 1 एप्रिल 2018ला वर्ष सुरू झालेले आणि त्याचा मृत्यू झाला 31 जुलै 2018ला। म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्या किती महिने आपल्याला मोजायचे ते आपण तिथे गेल्यावर मोजू। पहिल्यांदा आपण बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊया। फर्स्ट बघा, जनरल रिझर्व दिलेला आहे, आपण हा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार। क्रेडिटर्स लॅबिलिटी, अनपेड लॅबिलिटी आणि कॅपिटल अकाउंट हे सुद्धा आपण कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार। गुडविल आपण तयार केलेला असणार, गुडविल अकाउंट त्याच्या डेबिटला ट्रान्सफर करणार। लूज टूल्स असेट, डेटर्स असेट, लाईव्ह स्टॉक असेट, कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंट तयार करून त्याच्या डेबिटला। ऍडजस्टमेंट मध्ये बघा, केशव डाय ऑन 1 जुलै, म्हणजे 31 जुलैला तो मेलेला आहे, डेड झालेला आहे। म्हणजे एप्रिलला वर्ष सुरू झालं, म्हणजे 1/4/2019ला आपलं वर्ष सुरू झालं। 31 जुलैमध्ये तो बिझनेस पर्यंत होता, म्हणजे बिझनेसमध्ये 31 जुलैपर्यंत होता। म्हणजे थोडक्यात एप्रिल, मे, जून आणि जुलैची 31 तारीख म्हणजे पूर्ण महिना, म्हणजे तो किती महिने आपल्यासोबत होता? 4 महिने आपल्यासोबत होता। मग या 4 महिन्याचा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल। अँड द फॉलोइंग ऍडजस्टमेंट वेर ॲग्रीड बाय ॲज पर द पार्टनरशिप डीड। आता ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय सांगितले त्यांनी, क्रेडिटर्स हॅव इन्क्रीज बाय ₹10,000। क्रेडिटर्स 10,000ने वाढलेत, आपण काय करणार? क्रेडिटर्स मध्ये 10,000 ऍड करणार आणि लॅबिलिटी वाढणे लॉस आहे, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार। कुठं लिहिणार? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला। मग आपण क्रेडिटर्सला एक स्टार मार्क करूया, क्रेडिटर्सला एक स्टार मार्क करू। द नेक्स्ट, गुडविल इज टू बी व्हॅल्यूड 2 इयर परचेस। गुडविलची व्हॅल्यू किती झाली? 2 इयर परचेस आहे, याची वर्किंग नोट करावं लागणार। नंबर ऑफ परचेस इयर किती? 2 इयर्स आहे, त्याची वर्किंग नोट करावी लागेल। अँड द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 5 इयर्स, लास्ट 5 इयर्सचं ॲव्हरेज प्रॉफिट दिलेलं आहे आपल्याला, हे सुद्धा वर्किंग नोटसाठीच गरजेचं असणार आहे। अँड द प्रॉफिट ऑफ द प्रिसिडिंग 5 इयर्स वॉज, बघा आता 5 वर्षाचा प्रॉफिट देत असताना त्यांनी आपली गंमत केलेली काय? तर या ठिकाणी 2013चा होता, म्हणजे पहिल्या वर्षी 90,000 प्रॉफिट आहे, दुसऱ्या वर्षी 1,00,000 प्रॉफिट आहे, तिसऱ्या वर्षी 60,000 प्रॉफिट आहे, चौथ्या वर्षी 50,000 प्रॉफिट आहे आणि 5व्या वर्षी 50,000 रुपये लॉस आहे। हा लॉस आपल्याला 4 वर्षाचा प्रॉफिट मधनं मायनस करावा लागेल, म्हणजे लॉस आपल्याला काय करावं लागेल? वजा करावा लागणार आहे। केशव शेअर इन इट वॉज टू बी गिवन हिम, म्हणजे त्याचा जो गुडविल मधला जो हिस्सा असणार आहे, प्रॉफिट मधला जो हिस्सा असणार आहे तो त्याला द्यायचा आहे। नंबर 4 मध्ये सांगितले त्यांनी, लूज टूल्स अँड लाईव्ह स्टॉक वेअर व्हॅल्यूड 80,000 अँड 1,20,000। म्हणजे आता लूज टूल्स 80,000 झालेत आणि लाईव्ह स्टॉकची व्हॅल्यू जी असणार आहे ती आपल्याला या ठिकाणी 1,20,000 झालेली। म्हणजे आपण आता या ठिकाणी लूज टूल्स आणि लाईव्ह स्टॉक बघूया। लूज टूल्स जे आहेत त्याला आपण स्टार मार्क करून घेऊया। आता लूज टूल्सची व्हॅल्यू 80,000 झाली होती, किती ते बघा, लूज टूल्स 50,000 होते, म्हणजे थोडक्यात काय झाले 30,000 आणि ते वाढलेले 30,000 आपण त्याच्यात ऍड करणार आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार।
आणि लाईव्ह स्टॉक 1,20,000 झालाय, लाईव्ह स्टॉक होता 1,00,000, तो सुद्धा त्याला सुद्धा स्टार मार्क करू, तो सुद्धा 20,000 काय झालेला आहे, वाढलेला आहे, तो ऍड करणार आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार. देन आफ्टर नेक्स्ट आरडीडी वॉज मेंटेन ॲट 10%. आता हे डेटर्स मधनं आरडीडी काय करायचा, लेस करायचा आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचा. आता डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला त्याला एक स्टार मार्क करूया. डेटर्स झाल्यानंतर कमिशन ₹2,000 पर मंथ. बघा आता कमिशन ₹2,000 पर मंथ वॉज पेएबल टू केशव. केशवला ते पेड केलेले बरोबर, इथपर्यंत त्यांनी फुल स्टॉप दिलेला, म्हणजे इथं फुल स्टॉप आहे. आणि आता हे केशवला किती रुपये, ₹2,000 पर मंथ, तो 4 महिने आपल्या सोबत होता, म्हणजे 2,000 गुणिले 4 थोडक्यात किती येईल, ₹8,000 त्याला ते द्यावे लागणार आहेत. हे कॅपिटल अकाउंटचे कुठं लिहायचे, क्रेडिटला. आणि आपल्या P&L सस्पेन्स मध्ये काय करायचे, ते ऍड करायचे P&L सस्पेन्स मध्ये. P&L सस्पेन्स बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आहे. प्रॉफिट फॉर द 2018-19, बघा 18-19चा प्रॉफिट वॉज इस्टिमेटेड ॲट ₹45,000. तो ₹45,000 दिलेला आहे त्यांनी. अँड केशव शेअर इन इट अप टू द डेट ऑफ हिज डेथ वॉज गिवन हिम. म्हणजे आपल्याला इस्टिमेटेड प्रॉफिट त्यांनी ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिलेलं 45,000. याची सुद्धा आपल्याला एक वर्किंग नोट करायची P&L सस्पेन्सची. 2 वर्किंग नोट कराव्या लागणार, ते गुडविल आणि दुसरं P&L सस्पेन्स. पहिल्यांदा वर्किंग नोट करून घेऊया. वर्किंग नोटच्या फॉर्मॅटकडे जायचं. आपण फॉर्मॅट तयार केलेला. फर्स्ट वर्किंग नोट असणार आहे आपली कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. याच्यामध्ये 2 स्टेपमध्ये आपल्याला ही वर्किंग नोट कंप्लीट करावी लागणार आहे. फर्स्ट आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागणार आहे आणि सेकंडली आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करावं लागणार. मग ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट म्हणजे आपल्याला जो काही 4-5 वर्षाचा प्रॉफिट दिलाय त्याची बेरीज आणि त्यातनं लेस आपण लॉस वजा करणार आहोत 5 वर्षीचा. आणि नंबर ऑफ इयर्स म्हणजे 5 वर्ष असणारे 5 वर्षाचा प्रॉफिट आहे. तर आपण हे ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करू. ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ इयर्स. आणि या ठिकाणी बघा आता टोटल प्रॉफिट आपल्याला बघा पहिल्या वर्षी आहे ₹90,000. जर आपण बघितला तर पहिल्या वर्षी 90 आहे, 1,60,000 आहे, 50,000 आहे आणि लॉस आहे शेवटच्या वर्षी 50,000. तर पहिल्या वर्षी आपण लिहिणार 90,000 प्लस सेकंड इयरला असणार आहे तो बघा ₹1,00,000. थर्ड इयरला असणार आहे बघा तो ₹60,000. फोर्थ इयरला आहे तो ₹50,000. आणि या ठिकाणी हा लॉस आहे तो मायनस मध्ये लिहितो मी कंसात ₹50,000, म्हणजे तो वजा होईल, म्हणजे 5व्या वर्षीचा. आणि डिवायडेड नंबर ऑफ इयर्स 5 असणार आहे. आता बघा या सगळ्याची जर टोटल केली तर आपल्याला भेटणार आहे 2,50,000 आणि ह्याला 5 काय करणार आपण डिवाइड करणार. तर आपल्याला टोटल आपलं जे ॲव्हरेज प्रॉफिट असणार आहे तो ॲव्हरेज प्रॉफिट बसणार आहे ₹50,000. आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट भेटेल. मग आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं. गुडविलचा फॉर्म्युला त्या ठिकाणी लिहून घ्यायचा. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ परचेस इयर. नंबर ऑफ परचेस इयर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतील ते फक्त शोधायचे. बघा नंबर ऑफ परचेस इयरला इथं म्हणलं 2 इयर परचेस, म्हणजे नंबर ऑफ परचेस इयर 2 वर्ष आहे. म्हणजे थोडक्यातच आपण काय करणार आहोत या ठिकाणी गुडविलची या ठिकाणी कॅल्क्युलेशन करताना ॲव्हरेज प्रॉफिट किती लिहिणार 50,000 इनटू नंबर ऑफ परचेस इयर किती लिहिणार आपण 2 लिहिणार. म्हणजे 50,000 गुणिले 2 आपण किती दाखवणार या ठिकाणी ₹1,00,000 दाखवणार आहोत. म्हणजे गुडविल आपले किती आले ₹1,00,000 आले. मग हे गुडविल टोटल फर्मचं आहे. आपला पार्टनर कोण आहे, डेड पार्टनर केशव आहे, म्हणून केशव शेअर इन गुडविल बघा ₹1,00,000 डिवायडेड. आता त्याच्या रेशोची बेरीज आहे 10, म्हणजे 5:3:2 हा रेशो आहे आणि त्यात केशवचा हिस्सा आहे 2 म्हणून गुणिले 2 केलं तर 1,00,000 भागिले 10 गुणिले 2 जर केलं तर केशवच्या हिस्स्याचं जे गुडविल असणार आहे ते असणार आहे ₹20,000. किती असणार आहे 20,000. आणि याची अकाउंटिंग ट्रीटमेंट याची एंट्री काय होईल गुडविल अकाउंट डेबिट. म्हणजे गुडविल आपलं रेज झालं गुडविल अकाउंट डेबिट किती रुपये 20,000 केशवचा हिस्सा टू केशव कॅपिटल. अमाऊंट लिहिणार ₹20,000. आणि बघा हे जे गुडविल आहे हे आपण आता ज्यावेळेस आपण ते ऍडजस्टमेंट येईल त्यावेळेस त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट करून टाकू. दुसरी वर्किंग नोट करावी लागणार आहे आपल्याला ते म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ P&L सस्पेन्स अकाउंट. याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली की P&L सस्पेन्स कॅल्क्युलेट करत असताना इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर त्यांनी सांगितलेले बघा या ठिकाणी की बघा द प्रॉफिट ऑफ 18-19 वॉज इस्टिमेटेड ॲट ₹45,000 म्हणजे 45,000 आहे. म्हणून आपण तो इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर जो असणार आहे तो किती घेणार ₹45,000 ₹45,000 तो डायरेक्ट दिलाय. म्हणजे हा जो ₹45,000 जो प्रॉफिट दिलेला आहे हा प्रॉफिट ₹45,000 हा प्रॉफिट हा किती महिन्याचा आपला त्या वर्षातला 12 महिन्याचा प्रॉफिट आहे. किती महिन्याचा 12.
मग आपल्याकडे तो किती महिने होता बिझनेस मध्ये सोबत, तर तो 4 महिने होता, म्हणून 4 मंथ प्रॉफिट इज इक्वल टू 4 मंथ प्रॉफिट इज इक्वल टू बघा 45,000 हा 12 महिन्याचा आहे, म्हणून 45,000 भागिले 12 आणि तो 4 महिने सोबत होता म्हणून गुणुले 4 केला आपण, तर 45,000 भागिले 12 गुणुले 4 जर केले तर आपल्याला तो 4 महिन्याचा प्रॉफिट जो असणार आहे तो 15,000 रुपये भेटणार आहे. हा 15,000 रुपये कोणाचा आहे, टोटल फर्मचा प्रॉफिट आहे. कोणाचा प्रॉफिट आहे, टोटल फर्मचा. मग याच्यामध्ये आपला डेड पार्टनर कोण आहे, केशव, म्हणून केशव शेअर इन प्रॉफिट, केशव शेअर इन प्रॉफिट. मग आपण या ठिकाणी बघा केशवचा शेअर कॅल्क्युलेट करणार, किती होता, टोटल 3 महिन्याचा प्रॉफिट 15,000, रेशोची बेरीज किती आहे 10, 15,000 भागिले 10 आणि केशवचा शेअर किती 2, मग तो आपल्याला जो त्याच्या हिस्साचा जो प्रॉफिट भेटणार आहे केशवचा तो असणार आहे 3,000. यालाच आपण काय म्हणणार, P&L सस्पेन्स अकाउंट, यालाच काय म्हणणार, P&L सस्पेन्स. हा कॅपिटल अकाउंटची क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिताना त्या ठिकाणी त्याला कमिशन ऍड करायचंय त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपण त्याला एक स्टार मार्क करून ठेवूया. आणि आता आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. आपला प्रॉब्लेम ट्रान्सफर करायची बॅलन्स शीटची बघा लॅबिलिटी साईड फर्स्टली ट्रान्सफर करून घेऊ आपण. फर्स्ट दिले त्यांनी आपल्याला जनरल रिझर्व्ह हे आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार, एक ओळ जागा सोडायची किंवा त्या ठिकाणी पहिल्यांदा लिहा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, हे कॅपिटल लिहिण्यासाठी लिहिलं आपण, आणि त्याच्यानंतर लिहिणार बाय जनरल रिझर्व्ह आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण लिहिणार आहोत. त्या ठिकाणी जनरल रिझर्व्ह 25,000 ट्रान्सफर करणार आहोत आपण, तर 25,000 पैकी 12,500 जे असणार आहेत ते रामला येणार आहेत, त्याच्यानंतर 7,500 जे असणार आहेत ते महादेवला येणार आहेत आणि 5,000 जे असणार आहेत ते केशवला येणार आहेत. अशा पद्धतीने जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर केला. क्रेडिटर्स आणि अनपेड रेंट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं क्रेडिटर्सची अमाऊंट आपण लिहून घेऊया त्या ठिकाणी ₹1,00,000 ते इनरला लिहिणार, कारण की त्याच्यामधनं काहीतरी 10,000 रुपये आपलं कमी होणार आहेत. एकच मिनिट, आपल्याला त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे क्रेडिटर्सवर, त्याच्यामुळे आपण ते इनरला लिहिलेले आहेत. कमी नाही होणार, वाढणार आहेत 10,000 रुपये. आणि त्याच्यानंतर अनपेड रेंट आणि अनपेड रेंटची अमाऊंट त्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. बघा किती अनपेड रेंट, 25,000 रुपये, ते आपण लिहिणार 25,000 रुपये, 25,000 आउटर कॉलम. चला नेक्स्ट पुढे जाऊया. आपण हे क्रेडिटर्स लिहिले, अनपेड रेंट लिहिले. कॅपिटल अकाउंट राम, महादेव आणि केशव कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि तो लिहिलेला आहे, फक्त अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहूया ₹1,75,000 आणि 50,000. रामची 1,00,000 रुपये, महादेवची 75,000 आणि केशवची 50,000 रुपये. कॅपिटल लिहिल्यानंतर बॅलन्स शीटच्या असेटला बघा गुडविल जे दिलेले आहे ते गुडविल 50,000 आहे. तर या ठिकाणी गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला लिहूया ₹50,000. आपली गुडविलच्या वर्किंग मध्ये थोडंसं आपल्याला चेंज करावं लागेल. काय चेंज करायचं ते मी सांगतो, कारण की गुडविलचा ओल्ड बॅलन्स दिलेला आहे, बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट लिहिणार ₹50,000. आता गुडविलच्या वर्किंग नोट मध्ये काय चेंज करायचं ते सांगतो मी, की आपलं टोटल गुडविल बघा किती आलं होतं, ₹1,00,000. चेंज करायची काय आवश्यकता नाही, कारण की त्या ठिकाणी गुडविल आपण रेज केलेला आहे त्या रिटायरिंग पार्टनरच. फक्त जे ओल्ड गुडविल आहे ते आपण बॅलन्स शीटच्या आपलं गुडविल अकाउंटच्या डेबिटलाच दाखवणार 50,000 रुपये. नेक्स्ट आपण बॅलन्स शीटला बघा गुडविल दिल्यानंतर आहे लूज टूल्स, हे बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं, बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया लूज टूल्स आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती 50,000 इनर कॉलमला लिहिणार, 50,000 इनर कॉलम, एक वेळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटसाठी. दॅन नेक्स्ट बघा लूज टूल झाल्यानंतर डेटर्स सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटला इनरलाच लिहिणार आहेत आपण डेटर्स, आणि त्याची जी अमाऊंट आहे ₹1,50,000 आपण लिहिणार, 1,50,000 लिहिणार. आणि लास्ट वन आहे लाईव्ह स्टॉक, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार ₹1,00,000 रुपये. लाईव्ह स्टॉक ₹1,00,000 आणि एक वेळ जागा सोडायची लाईव्ह स्टॉक लिहून. दॅन आफ्टर लास्ट बघा त्यांनी कॅशचा बॅलन्स दिलाय, कॅश अकाउंट दिले 25,000, ते आपण कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट लिहिणार ₹25,000. झालेले आपले सगळे असेट ट्रान्सफर झालेत. पहिली ऍडजस्टमेंट क्रेडिटर्स इन्क्रीज झाले 10,000 रुपयांनी, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं ऍड इन्क्रीज. अमाऊंट लिहिणार ₹10,000, आउटरला येणार 1,10,000, 10,000 आणि लॅबिलिटी वाढणे लॉस आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू क्रेडिटर्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹10,000. नेक्स्ट पुढे जाऊया. क्रेडिटर्स झाल्यानंतर आपल्याला बघा नंबर 2च्या ऍडजस्ट मध्ये गुडविल कॅल्क्युलेट केलेले, आपण गुडविलची वर्किंग नोट केली, त्याच्यामध्ये गुडविल आपण कॅल्क्युलेट केलं, त्याच्या हिस्साचं जे गुडविल असेल केशवच्या हिस्साचं ते 20,000 आलेले, आणि ते गुडविल अकाउंटच्या डेबिटला आणि केशव कॅपिटलच्या क्रेडिटला गुडविल अकाउंटच्या डेबिटला लिहिताना लिहायचं टू केशव कॅपिटल आणि अमाऊंट लिहिणार ₹20,000 20,000 आणि केशव कॅपिटलच्या क्रेडिट साईडला आपण लिहिणार आहोत बाय गुडविल अकाउंट आणि केशवच्या कॉलम मध्ये लिहिणार आपण 20,000. नेक्स्ट पुढे बघा
नंबर 3 ही गुडविल साठी वर्किंग नोट होती, ती आपण वर्किंग नोट साठी युजफुल इन्फॉर्मेशन होती, ती यूज केलेली, त्याची इफेक्ट काय होणार नाही. नंबर 4 मध्ये लूज टूल्स आणि लाईव्ह स्टॉक. लूज टूलची व्हॅल्यू 80,000 झाली, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. लूज टूल्स ज्या ठिकाणी लिहिले त्या ठिकाणी आपण लिहिणार ₹80,000 आउटर कॉलमला. इनरला लूज टूल्स आहे 50,000, ऍड ॲप्रिसिएशन म्हणायचं. बघा कितीने वाढले, 50,000चं 80,000 झालं म्हणजे 30,000ने वाढले. 30,000 आपण ऍड करणार, आउटरला लिहिणार 80,000 आणि 30,000 प्रॉफिट आहे, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय लूज टूल्स. अमाऊंट लिहिणार आपण ₹30,000, 30,000. लूज टूल्स झाल्यानंतर नेक्स्ट बघा पुढे काय सांगितले त्यांनी आपल्याला, काय इन्क्रीज झाले ते ₹1,20,000 लाईव्ह स्टॉकची व्हॅल्यू झाली, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि लाईव्ह स्टॉक लिहायचं आउटरला ₹1,20,000 आणि इनरला ते 1,00,000 आहे, 20,000ने वाढले, याला म्हणायचं ऍड ॲप्रिसिएशन. अमाऊंट 20,000ने वाढली, 20,000 ऍड करणार, आउटरला 1,20,000. 20,000 आपला प्रॉफिट आहे, आपण आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय लाईव्ह स्टॉक. अमाऊंट लिहिणार ₹20,000 आउटर कॉलम झालं. 4 नंबर ऍडजस्टमेंट झाली. 5 नंबर मध्ये आरडीडी 10,000 आहे, बॅलन्स शीटच्या असेटला डेटर्स दिले, त्या ठिकाणी म्हणायचं लेस आरडीडी. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स अमाऊंट लिहायची 10,000, 1,50,000 मधनं 10 गेले 1,40,000 आउटरला. 10,000ने असेट कमी झाली, लॉस आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू आरडीडी. अमाऊंट लिहिणार ₹10,000. देन नेक्स्ट लास्ट ऍडजस्टमेंट, कमिशन ₹2,000 पर मंथ भेटणार आहे त्याला, तर ते आपण आपल्या कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार बाय कमिशन. आणि फक्त केशवच्या कॉलम मध्ये लिहिणार आपण ₹8,000. 4 महिने जगला, 2,000 4 महिन्याचा 8,000. आणि हे P&L सस्पेन्स मध्ये आपल्याला ऍड करायचे, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं, त्या ठिकाणी लिहायचं फर्स्टली P&L सस्पेन्स अकाउंट. त्याची वर्किंग अजून आपण केली पण अमाऊंट लिहिलेली नाही, त्याच्यामध्ये फक्त ऍड म्हणा कमिशन. अमाऊंट इनरला लिहिणार ₹8,000. P&L सस्पेन्सची अमाऊंट भेटल्यानंतर दोघांची टोटल आपण आउटरला ट्रान्सफर करणार आहोत. दॅन नेक्स्ट कमिशन झाल्यानंतर पुढे बघा केशवचं P&L सस्पेन्स म्हणजेच त्याचा इस्टिमेटेड प्रॉफिट वगैरे कॅल्क्युलेट करण्यासाठी 45,000 करंट इयरचं प्रॉफिट दिले, याची आपण वर्किंग नोट केलेली आहे. 45,000 12 महिन्याचा प्रॉफिट होता, त्यातनं तो 4 महिन्याचा काढला 15,000, 4 महिन्यातला त्याचा हिस्सा काढला 3,000, त्यालाच म्हटलं P&L सस्पेन्स. कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचा तो बाय P&L सस्पेन्स अकाउंट. अमाऊंट लिहायचा ₹3,000 केशवच्या कॉलम मध्ये. आणि याचा दुसरा इफेक्ट, बॅलन्स शीटच्या असेटला आपण लिहिलेले P&L सस्पेन्स, फक्त अमाऊंट लिहिणार ₹3,000, आउटरला 11,000, त्याच्यात कमिशन ऍड होऊन ₹8,000, आउटरला ₹11,000 येणार आहे. आता क्लोज करायला सुरुवात करायची. रिव्हॅल्युएशन फर्स्ट क्लोज करायचं. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटची टोटल आहे ₹50,000, ₹50,000. तेच डेबिटला लिहिणार ₹50,000 आणि त्यातनं 10 20,000 म्हणजेच वजा केले तर आपल्याकडे राहणार आहे ₹30,000. आणि आपण 1 2 3 आणि चौथ्या ओळीला लिहिणार आपण टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. याच्यामध्ये फर्स्ट रामचा कॅपिटल, आपण रामचा हिस्सा किती येईल त्याच्या वाटणीला बघू, महादेव आणि केशव. बघा रामचं कॅपिटल, आपण रामचा हिस्सा किती येणार आहे ते बघूया. फर्स्ट रामला येणार आहे त्याच्यामध्ये ₹15,000, त्याच्यानंतर महादेवला येईल ₹9,000 आणि केशवला येणार आहे ₹6,000. असं टोटल ₹30,000 तिघांमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. हे इकडे डेबिटला प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट, कंसात लिहायचं प्रॉफिट. आणि त्याची अमाऊंट लिहिणार पहिल्यांदा ₹15,000, नंतर ₹9,000 आणि लास्ट केशवला ₹6,000. आणि आता हे केशवचं कॅपिटल डेड पार्टनर येतो, त्याचं जर क्लोज केलं तर त्याच्या क्रेडिटची टोटल येणार आहे $92,000. तेच डेबिटला लिहिणार $92,000. वजा होण्यासाठी काय नाही, बॅलन्सिंग फिगर $92,000च राहील. याला म्हणायचं टू केशव एक्झिक्युटर लोन अकाउंट. टू केशव एक्झिक्युटर लोन अकाउंट. हे 92,000 आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहायचं केशव एक्झिक्युटर लोन अकाउंट आणि अमाऊंट लिहायची $92,000, 92,000. दॅन नेक्स्ट लास्ट तिघजण दोघं पार्टनर आहेत त्यांचं क्लोज करून घेऊया. बघा इथं 75, 7,500 आणि 9,000. महादेवची कॅपिटलची टोटल येणार 91,500. तेच डेबिटला लिहिणार आपण 91,500. त्यानंतर 1,12,500 आणि 15,000. याची डेबिटची टोटल येणार 1,27,500. आणि वजा होण्यासाठी काहीच नाही, तेवढेच बॅलन्सिंग फिगर राहतील 1,27,500 आणि 91,500. याला लिहिणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ॲज अ कॅपिटल म्हणून दाखवणार, कॅपिटल अकाउंट. तर अंडरलाईन करूया आणि त्याच्यामध्ये फर्स्ट लिहिणार आपण राम आणि दुसरा लिहिणार आपण महादेव.
रामचं कॅपिटल लिहिणार 1,27,500 आणि महादेवचं लिहिणार 91,500. अशी टोटल दोघांची 2,19,000. आता गुडविल अकाउंट क्लोज करूया. गुडविलच्या डेबिटची टोटल बघा 70,000 आहे. तेच क्रेडिटला लिहिणार 70,000. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 70,000 लिहिणार. याला लिहिणार आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हेच 70,000 आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला ऍज अ गुडविल म्हणून दाखवणार. गुडविल अकाउंट अमाऊंट लिहिणार ₹70,000 आणि नंतर आपण बँक ऑब्लिक कॅशचा एक बॅलन्स लिहिणार आहोत. ते सुद्धा मी या ठिकाणी लिहून ठेवतो. ते अकाउंट क्लोज करून त्याचा बॅलन्स फाइंड आउट करू. बघा बँक ऑब्लिक कॅशला डेबिटला 25,000 आहे. क्रेडिटला सुद्धा 25,000च लिहिणार. वाजवण्यासाठी काहीच नाही. 25,000 बॅलन्सिंग फिगर राहील. याला आपण लिहिणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि या 25,000चा दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार आहोत. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 25,000 आणि आता काय करायचं हे क्लोज करायचं. बघा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीची जी टोटल असणार आहे ती 4,46,000 आणि असेटची देखील असणार आहे 4,46,000. म्हणजेच या प्रॉब्लेमची जी बॅलन्स शीट आहे ती आपली 4,46,000 आणि क्लोज झाली. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. जर समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत नक्की शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.